घेऊन अंडी धुंदी कळलंय भारी भाऊ नाही त्याला काही भेटत नव्हतं आम्हाला पण त्याचीच होती तब्येत एकदम. ते कपल पाहिलं गुड मॉर्निंग गाईज. आज तुमच्यासाठी अजून एक इंटरेस्टेड व्हिडिओ घेऊन आलो आहे मी. त्यामध्ये आपण आज करणार आहोत गणपती शूट. तर तुम्हाला नक्कीच आमचा आजचा व्हिडिओ पण खूप आवडेल. जर तुम्ही आमच्या लास्ट व्हिडिओला रिस्पॉन्स दिला तसं तुम्ही ह्या पण व्हिडिओला रिस्पॉन्स करा. पण आपला आजचा व्हिडिओ एकदम खूप छान आणि खूप काहीतरी युनिक आहे. तर आज आपण 2 लोकेशनला शूट करणार आहे. त्यानंतर आपलं पहिलं लोकेशन आहे एक्सप्रेशनच्या बॅक साईडला. त्यानंतर आपलं नेक्स्ट लोकेशन आहे कानिटकट गार्डन गंगापूर रोडला. तर आपलं दोन्ही लोकेशन एकदम बेस्ट आहे आणि आज आपली मॉडेल पण एकदम छान आहे. आपण चाललोय आता शूटसाठी. हे बघा आमची आजची मॉडेल. तर आज आपण गणपती शूट करणार आहोत. तर कंटिन्यू तुम्ही आमचा ब्लॉग बघा, खूप मजा येणार आहे आज. हे बघा निशा, ही लास्ट व्हिडिओला आपली मॉडेल होती. तुम्ही बघू शकता तिचा बी खूप छान व्हिडिओ केला होता आपण. तसंच आता आपण गणपती शूटसाठी करणार आहे. ॲक्च्युली आमची आजची मॉडेल ही मेकअप आर्टिस्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता तिचं किती प्रॉपर तिचा मेकअप केला आहे. सो लोकेशन माहिती नाही अजून. डायरेक्ट चाललाय तो घेऊन आम्हाला अंडी धुंदी. सो लोकेशनला गेलं तुम्हाला पुढचे अपडेट देऊ. हे असे असते फ्रेंड्स, सबस्क्राईबर करत नाही आपल्या चॅनलला, सपोर्ट करत नाही, काय करत नाही. हे बघ ही एक ही तर आज आमची मॉडेल आहे. तुम्ही बघू शकतात कंटिन्यू आता आमच्या ब्लॉगला बघत राहा. तर आपण आलोय आता बाळूशेठ मूर्तीवाल्याकडं. तर हे बघा आमचा गाडीत काहीतरी मेकअप चालू आहे. अजून पण आमचा मेकअप कम्प्लीट नाही झाला. निशा तिच्या फुल लावते तिच्या केसांना. या गाईडवरती थांब. हे सचिन भाऊ कुमावत. तर बघू शकता तुम्ही किती छान छान गणपती येतात. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. आपल्या एक्सप्रेशनच्या बॅक साईडलाच आहे. हे बघा उलटा कॅमेरा पकडला आहे ना. देखा आपने लापरवाही का नतीजा है. कॅमेरा उलटा ती उलटा. आणि असं बघायचं. आपलं शूट करायचं. मला गणपती खूप आवडते आणि मला शूट करा. तेव्हा ती रडू राहिली बघा. हे एवढे भारी मूर्त्या वगैरे लोकेशन बघून तिला असं वाटतं मला पण शूट केला पाहिजे. तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला बघायचं आहे का निशा का शूट. जर मला कमेंट आली तर आम्ही नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ निशाचं शूट टाकू. तुम्हाला पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला असाल. तुम्ही आम्हाला डीममध्ये सांगा की तुम्हाला शूट पाहिजे नाही. तर बघू शकता आपलं फायनल आउटपुट इथलं. अजून आपल्याला पुढं पण शूट करायचं. तर आपलं आता इथलं शूट आवरलंय. तर आपण आता जाणार आहोत नेक्स्ट लोकेशनला. ते आले कानिटकट गार्डनला गणपती शूट करायला. हे बघू शकता. बोर झाली मी आता. हे बघ आमची मॉडेल. देवा गाईस, आम्ही आता कानिटकट गार्डनला आलोय. खूप भूक लागली होती. पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाल्ल्यानंतर सो या दोघांचा उपवास आहे. त्यांनी काही खाल्लं नाही. लस्सी बॅड न्यूज. लस्सी पिली. सो लस्सी तर मला काही आवडत नाही. मग आता So, निघा. आता परत आता आम्ही फोटोशूट करायला आलोय. माझं झाल्यानंतर मी स्वतः आहे. नेक्स्ट तरच ना निशा उलटा शूट करते. निशाला कॅमेरा पकडता येत नाही. ती उलटा करतीये. निशाला camera- कॅमेरा सुटलं का का माझा सीझन 1. असा धरायचा कॅमेरा. तो गाईज आज खूप गर्दी आहे. बघू शकताय तुम्ही कानिटकटला. कारण आज संडे पण आहे आणि जयंती पण आहे. आदिवासी बघा आम्ही लेडीज फोटोग्राफर.
मार्केटिंग चालू मार्केटिंग. आणि ते कपी आणि कोणाला मॉडेल पाहिजे असेल तिला सांगा, कारण आज तिला ना सध्या गणपती शूट करायला घेतलं. मेकअप आर्टिस्ट भी हूँ गाइस. दोस्तों मेरा लुक देखो और शूट करने के लिए आओ. मोरया उठल्यावर गणपती उठले का मोदक. देखो भाई सर्कस चालू आहे. नीट कॅमेरा ठेवत नाही आपण. त्याच्यामुळे आम्ही असिस्टंट म्हणून आलोय. आपण फोटो ताट नाही आणलंय मी. ताटात फुलं घे म्हटलं ठेवायला पाहिजे. एवढं पण स्टार्टिंगला छान होते फुलं चोर. तो फुलं तोडायला पण आम्हाला ते काका बोलली तर आम्हाला आता ऑप्शन नाही. एवढ्याच फुलामध्ये आम्ही आता पुढचं आमचं शूट करू. सध्या आम्ही स्ट्रगल चालू केले शूट साठी. वरती फुलाची कळी आता शिकते जन्माला आलं होतं. त्याला जन्माला जाईच म्हणून टाकलं. हे बघा आमची आजची मॉडेल दमली आहे. खूप काम केलं ना. डायरेक्ट ती घामाघूम झाली डायरेक्ट आज. हे गणपती बाप्पा मोरया. हे बघा सचिन भाऊ काय करतात. मुलीचे मोबाईल त्यांनी खिशात ठेवला आणि ते कवर गेला आठवून. स्कॅम हो गया उधर. तिकडे बघा आमची मॉडेल बेटी असे बघा. ती बघा कशी बघतीये. तिला शूट करायचं होतं पण मग ती आता ती सांगू बी नाही शकत कसं होईल ते आता. तेव्हा ती डायरेक्ट तेव्हा तयारी झाली आमची. ॲक्च्युली आम्ही ना आता दिवा वगैरे आणला होता पण हवा खूप चालू होती तर मग त्याच्यामुळं तर आम्हाला आता दिवा तर नाही पेटत येणार. ठीक आहे आता आम्ही जेवढं पॉसिबल झालं तेवढं आम्ही केलं. तर आता बघा फुलं तोडतं बघा. देवासाठी फुलं तेवढं आहेच ठीक आहे. पण इथं एवढं हवा चालू आहे ना का अगरबत्ती पेटवणं सुद्धा अशक्य मुश्किल आहे. तर बघा आता आम्ही कशी जुगाड लावलाय. हे बघा आम्ही आता अगरबत्ती कशी पेटवतोय. हवाच एवढी चालू आहे ना त्याला ऑप्शनच नाही. पेटली शेवटी आमची फायनली अगरबत्ती. हे बाई पोरगी पा हीच ती फुलं तोडते बा. ते आजी एवढं काम करते आणि एवढी मेहनत करते आणि पोरी फुलं तोडते. ऐकतं माहित कसं वाटतं. हे चुकीचं आहे आज कसं डायरेक्ट. याच्यामुळे आपल्या नाशिक मध्ये दोघं मागं पडली का बरं. आजी सांगा काय तर तुमच्या भाषेमध्ये. याच्यामुळे आपल्या नाशिक मध्ये पाऊस येत नाही. आता ते सगळे झाड तोडून टाकते नाही का. प्रदूषण करते सगळे प्रदूषण. का बरं काका तुम्हाला काका इथे सगळे कोणा झाडं बिडं फुलं बिलं काही तोडून देत नाही. तर मी असेच तेच मला देतील. आता काही राहिलं नाही म्हणशील बाबा तुम्हाला सारखं. नाही हो बाबा तुम्ही म्हणून एवढं मोठं गार्डन आहे नाही तर काय. सारखं काही राहिलं नाही म्हणशील बाबा. आता तुमचा काळ गेला म्हणशील. नाही असं उलट आताच काळ बेकार. तुमचा काळ भारी होता. नाही आमचा काळ लय भारी भाऊ. नाही काळाला काही भेटत नव्हतं आम्हाला पण त्याचीच होती तब्येत एकदम. नाही. पचास बार बोल रहे हैं पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए. सो गाईज तर आता आपलं BTS बघा. तर आमचं फाईल आउटपुट पण तुम्हाला आम्ही इथं दाखवू. आणि जर तुम्हाला आमचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर DM मध्ये आपल्या इंस्टाग्राम पेजची लिंक आहे. ती लिंक ओपन करा. आमच्या पेजला फॉलो करा. आम्ही चाललोय आता. हे बघा आमच्या ब्राईड एक पाय एकीचा सकाळचा लुक कोणता होता ना आताच लुक कोणता झाला. आता बघा मी मेकअप केला आहे. आता आणि आता मी घरी चाललोय. आता ती गोरी दिसायला लागली. सकाळी ती काळी होती. बिफोर आफ्टर. जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला तर नक्कीच आमच्या ब्लॉगला सपोर्ट करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करा. आणि जसं तुम्ही आमच्या लास्ट व्हिडिओला रिस्पॉन्स दिला तर तुम्ही ह्या व्हिडिओला पण रिस्पॉन्स द्या.